तर आपण हे दृश्य बघतोय। अमित शहा आता जम्मू काश्मीरमध्ये दाखल झालेले आहेत। जम्मू काश्मीरमध्ये सध्या दहशतवादी हल्ला झालेला आपण बघतो आणि त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमित शहांशी फोनवरून संवाद साधला आणि त्यानंतर त्यांना थेट काश्मीरमध्ये जायला सांगितलेलं होतं आणि त्यानुसार आपण बघतोय सध्या अमित शहा हे श्रीनगरमध्ये दाखल झालेले आहेत। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा श्रीनगरमध्ये दाखल झाले। काश्मीरमध्ये झालेल्या या भ्याड हल्ल्यामध्ये 27 नागरिकांचा मृत्यू झालेला आहे। पर्यटक गेलेले होते फिरायला आणि त्या पर्यटकांवरती हा गोळीबार झाला, ज्याच्यामध्ये 27 पर्यटकांचा मृत्यू झालेला आहे। सध्या सीआरपीएफ जवानांकडून या परिसरामध्ये कॉम्बिंग ऑपरेशन सुरू झालेलं आहे आणि या सगळ्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे श्रीनगरमध्ये दाखल झालेले आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्यासोबत फोनवरून संवाद साधला आणि त्यानंतर अमित शहा हे जम्मू काश्मीरच्या दिशेने निघालेले होते आणि ते आता काश्मीरमध्ये दाखल झालेले आपण बघतोय। या संपूर्ण परिसरामध्ये सीआरपीएफ जवानांच्या तुकड्या तैनात करण्यात आलेल्या आहेत। ठिकठिकाणी सर्च ऑपरेशन केलं जात आहे। पर्यटकांना इथून हलवलं जात आहे अशी माहिती देखील मिळते। तर ही दृश्य आहेत ज्यावेळेला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे जम्मू काश्मीरमध्ये दाखल झालेत त्यावेळची आहेत। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा श्रीनगरमध्ये दाखल झालेले आहेत। आपण हे दृश्य बघतोय। शहांसोबत गृहसचिवांसह आयबीचे संचालक देखील यावेळेला उपस्थित असलेले पाहायला मिळत आहेत। 27 पर्यटकांचा मृत्यू झालेला आहे।